कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे अनेक वेळा आग लागल्याने नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले असताना महाड तालुक्यातील बीरवाडी दुधाने आवड येथील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली असून या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालाय। मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। सुरेश अंधारे यांच्या मालकीचे हे घर पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झाले आहे। महत्त्वाचे म्हणजे घरामध्ये 2 भरलेले सिलेंडर स्फोट झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती। घटनास्थळी स्थानिक नागरिक, अग्निशमन दल दाखल झाले आणि आग विझवण्यात आली। या आगीत घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं असून पुढील तपास महाड MIDC पोलीस करत आहेत। आज अंधारे कुटुंब आज जगत आहे। आज नोकरी करण्यासाठी तो बाहेरगावी गेला जात असताना त्याला पण आज 2-2.5 लाखाच्या गंडा घातलेला त्या एजंटनी आणि आज त्यातनं तो सावरत असताना त्याचं आज घर पण जळून गेले। पण आज मी बिरवाडीचा प्रथम नागरिक या नात्याने सांगतो की आजचा सध्या घरकुल योजना ही चालू आहे। त्या घरकुल योजनेचं त्याचं घराचं काम त्या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने त्याचं लगेच मंजूर करून ताबडतोब त्याचं काम करण्यात येईल। आमच्या गावातील रहिवासी आहेत सुरेश कोंडीबा अंधारे, त्यांचे चिरंजीव आहेत आणि दुधाने आवडमधले हे आमच्या ग्रामस्थ आहेत। शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागले। आता ते सध्या घाबरलेले आहेत, त्यामुळे जास्त बोलता येत नाही त्यांना। सुमारे 7-7:15च्या दरम्यानमध्ये ही आग लागलेली आहे। ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही इथं धावत आलो, विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग एवढी मोठी होती की भयंकर की आम्हाला काहीच करता आलं नाही। शेवटी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केले आणि स्थानिक पोलिसांना फोन केले आणि पोलीस आणि फायर ब्रिगेड आणि आम्ही ग्रामस्थ असे सगळे मिळून ही आग आता विझवलेली आहे। आणि अतिशय आमच्या गावातील गरीब कुटुंब म्हटलं तरी म्हणायला हरकत नाही, सुरेश कोंडीबा अंधारे की मोलमजुरी करून हे पोट भरून आज हे घर त्यांनी बांधलेलं होतं। आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्यांची खूप नुकसानी झालेली आहे आणि त्यांना राहायला आता घर नाही आहे। तर याच्यावरती पंचनामा आता चालू होईल। आता पोलीस आलेले आहेत, पोलिसांनी आम्हाला विचारलं, त्याआधी तुम्ही आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही बाईट देतो आहे। तर सरकारने याच्याकडं जातीने लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळवून द्यावं, त्यांना त्यांचं घर द्यावं।